पवित्र महाराष्ट्र भूमीत आपला जन्म झाला भाग्य. साधू संतांच्या नंतर आपण जन्मास आलो हे आपलं अहो भाग्य. देवाने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्यानं आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं आणि कुणालाच नाहीत अशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय आपल्याला दिली. एका इंद्रियाचं गणित मी तुमच्या समोर ठेवते, बाकीचं घरी गेल्यानंतर करा. देवाने तुम्हाला मला दात दिले, माझी भाषा व्यवस्थित कळते तुम्हाला, मला का वाटायला माझं बोलणं तुम्हाला कळच ना. तुम्ही असे गंभीर चेहरे घेऊन माझ्याकडे पाहू लागले. ऐका गाड्या, नुसतं टुळू टुळू पाहू नका. अरे एका दिवशी पुटकून मरून जाता. कोरोना सारखे रोग आले, काय केले आपण? हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी. हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुलात होतो माझा विठोबाराजी. काय मागितलंय त्याने? कीर्तनात फक्त फ्रेश बसत जा आणि टाळ्या वाजवायची कंजूशी करू नका. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूष असतील तर मग टाळ्या काय सारा मागूनच घ्यावं. विठ्ठल देवाने तुम्हाला मला दात दिले याच्यात काय ना बोले. इतर प्राण्यांना मी तुमच्या पुढे हानू हानू घेईन बर का. इतर प्राण्यांना देवाने एकदा दिले, माणसाला दोनदा दिले. तुम्ही संडे मंडे खाऊन पाडले असतील तर तुमच्यातला दोष तिसरा, संडे हो या मंडे. पुढचा आगावपणा करायचं नाही, मी सोडून 2 तास. तसं दात पडणं वाईट नाही पा, आणि कोणी तरी पाडण्यापेक्षा दात. तुम्ही मागच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलते का? काय करा, हळूहळू तुम्ही हंगामा, पोगो, छोटा भीम, मोटू पतलू, डोरेमॉन, टॉम एंड जेरी हळूहळू पाहत जा. हळूहळू ज्ञान वाढेल तुमचं. विठ्ठल दात पडणं वाईट नाही. तुम्ही काय केलं मला विचार माहिती नाही बरं का, पण कोणीतरी पाडण्यापेक्षा दात निसर्गता पडलेले काय अवघड आहेत का? इंग्लिश मध्ये दातांना टीथ म्हणतात. तू काऊन उठून बसला रे तिथे? तिकून आला का? इथूनच बसलं ते तिथे. तिकून आला का? मध्ये असतील त्यांना जागा द्या आतली. विठ्ठल